तर हे आहे ते मंदिराच्या गाभाऱ्यातील परिसर. जेवढा बाहेर आहे स्वच्छता तेवढीच आत देखील आहे, अगदी टापटिपीत चितल्या तिथे. तर बघा किती सुंदर वाटत आहे ना. तर आम्ही देखील बघा पूर्ण मंदिराचा परिसर पाहिला, फोटो वगैरे काढले, दर्शन घेतले आणि सकाळची सुरुवात अशी खूप छान अशी मंदिरापासून सुरुवात झालेली. त्यामुळे तो दिवस तर फिरण्यासाठी खूपच छान झाला. बघा किती प्रशस्त आणि सुंदर असं मूर्ती आहेत. तर आम्ही आदल्या दिवशी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथे आम्हाला असं लाईटिंग, पूर्ण मंदिराला लाईटिंग केलेले जाताना दिसले. तर आम्हाला आधी कळच नाही, पण जेव्हा बोर्ड वाचलं तेव्हा कळलं. तर म्हटलं आता वेळ झाला आहे, आपण उद्या सकाळी नक्की या मंदिराला भेट देऊ. तर आम्ही तिथेच जवळपास थांबलो होतो. त्यानंतर मग त्यामुळे सकाळी उठल्या आम्ही डायरेक्ट तिथेच आलो. तर खूप सुंदर असं दर्शन झालं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील बघा किती मोठा आहे. सगळीकडे असे पूर्ण सपाट आहे, झाडी. जवळपास अशी कोणतीच घरं नव्हती तिथं. त्यानंतर मंदिराच्या आतला परिसर पाहिल्यानंतर, मंदिर पूर्ण पाहिल्यानंतर आम्ही मंदिराच्या जवळच जुन्या मंदिराची जुनं मंदिर आहे तर ते पाहण्यासाठी आलेलो आहे. तर जे समोर दिसत आहे ते पहिलं आधीचं मंदिर आहे आणि आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे. तर बघा बाहेरचा परिसर देखील किती मोठा आहे. तर हे आहे ते नवलाई देवीचं जुनं मंदिर. तर तिथे देखील आम्ही जाऊन दर्शन घेतलं. इकडून चल हां ये इकडे. स्वच्छता मंदिरातली ना यायचं. तर हे मंदिर देखील बघा किती सुंदर आहे, छान आहे, पाहण्यासारखं आहे. आणि या मंदिराची देखील तितकी स्वच्छता आहे. तर जवळजवळच आहे, पायऱ्या वगैरे आहेत या जुन्या काळातील. तर मुलांची बघा मस्ती चाललेली, इकडे तिकडे नुसते पळत होते. तर खूप सुंदर असा वाटला परिसर. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नवलाई देवीचं मंदिर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.